काय म्हणतात, तुमचं पण वजन वाढत नाही आहे तर हे पौष्टिक रेसिपी नक्कीच ट्राय करा. कसे बनवायचे हे लाडू ते आपण बघूया. इथे सुकं खोबरं घेतलेले आहे, ते छान किसून घ्यायचं आहे. आवडीचे जे ड्रायफ्रुट्स असतील ते घ्यायचे. नंतर आपल्याला डिंक घ्यायचा आहे आणि इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. कढई ठेवायची आहे, तूप घालायचं आहे. त्यामध्ये एक एक करून साहित्य सगळं भाजून घ्यायचं आहे. पहिलं डिंक भाजून घ्यायचे. डिंक भाजून झाल्यानंतर ड्रायफ्रुट्स भाजायचे. मुलांसाठी बनवत असाल तर अक्रोड पण नक्कीच घाला. भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला पीठही भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये सुकं नारळाचा किस आहे तो भाजून घ्यायचा आहे. छान खरपूस भाजून झाला की तो काढून घ्यायचा आहे. शेवटला गूळ घालायचं आहे. गूळ छान वितळलं की आपल्याला एका बाजूला इथे पावडर करून घेतलेली आहे डिंक आणि सुक्या नारळाची, ती सगळं एकत्र करून मिक्स करायचं आहे. वेलची पावडर घालून शेवटला गुळामध्ये हे सगळं मिश्रण मिक्स